जय गुरु. जय गुरु. मला माहिती नाही. आपण आता सुरुवात करणार आहोत. अभ्यासार्थक प्रश्न गेल्या वेळेला आपले झालेले आहेत. त्याच्यात हा श्लोक आपण घेतला होता. तर त्या श्लोकाचा काल अर्थ सांगितला होता, पण पुन्हा आज मी सांगते. माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये पकोत यथा. ज्या मुलाला शिकवले जात नाही, म्हणजे आई वडिलांकडनं ज्या मुलाला शिकवले जात नाही किंवा जे त्यांना प्रोत्साहन देत नाही, त्याची आई वैरी व पिता वैरी होय. कारण तो मुलगा मोठा झाल्यावर तो सभेमध्ये शोभून दिसत नाही. तर इथे म्हणजे सभेमध्ये शोभून दिसत नाही बोलले, पण म्हणजे साधारणपणे तो समाजात असा शिक्षित म्हणून असा जो शोभून दिसतो तसा तो शोभून दिसत नाही. त्याला मान सन्मान जो असतो तो मिळत नाही. त्याची अवस्था या हंसांमध्ये बसलेल्या बगळ्यासारखी होते. जे जे शिकलेले आहेत त्यांना इथे हंस ह्याची उपमा दिली आहे, आणि तो जो अशिक्षित राहिलेला मुलगा आहे त्याची अवस्था एखाद्या बगळ्यासारखी होते. म्हणजे तो असा दिसायला छान पांढराच दिसतो, पण तो हंसा हंस नसतो, तो बगळा असतो. म्हणजे त्याची जी विचारसरणी असते, विचार करायची जी कुवत असते ती त्या हंसाच्या हंस म्हणजे शिक्षित माणसा एवढी नसते. आता हे अभ्यासार्थक प्रश्न तुम्हाला दिलेले होते. गंतुम पातुम कर्तुम शालयितुम या शब्दांचे. एक विचारू का? हा. एक तिथे पाठीतहा म्हटलं ते पठितहा पाहिजे का? नाही. म्हणजे पा- शिकवणे या अर्थाने ते पाठीतच आहे. पाच पाहिजे ना काय? आई वडील त्याला शिकवत नाही असं. म्हणजे हा पठ पठती म्हणजे तुम्ही शिकता ना स्वतः. आता म्हणजे कसं हा तुम्ही हा स्वतः शिकवतीये हा म्हणून. हा तर मी शिकवतेय ना, मग मी ते पाठीतः म्हणजे मी शिकवतेय तुम्हाला असं. ते आई वडील त्याला हा शिकवत. मग आता त्याच्यामुळे ते पाठीतः. म्हणजे हा मला ते पाठीतहा का पठितहा असं वाटतं. पुस्तकात पाठीतःच लिहिलेलं आहे ना. ऍक्च्युली पुस्तकात हा श्लोकच नाहीये. ओके ओके, ठीक आहे. अं, म्हणजे पुस्तकात श्लोक शेवटी आहे. असेल तर शेवटी असेल तर माहित नाही मला. नाही नाही, आधीच आहे. हो का? हो. कारण हे पुस्तकातलंच असतं तसं. मला वाटलं मग हिंदीमध्ये. त्याच्यात पाठीतहाच आहे. म्हणजे जे माझ्याकडे पुस्तक नाहीये, पण जे सरांनी टाकलंय ह्याच्यावर ते आहे. त्याच्यात पा आहे. हाच तो. बर ठीक आहे. हा, ठीक आहे म्हणजे मला फक्त तो पाय का पो एवढंच पाहिजे. हा. आता ही काही वाक्य बनवलेली आहेत त्याच्यात, पण आता तुम्हाला गंतुम पातुम कर्तुम शालयितुम असं ते तुमून प्रत्यय ते माहिती आहेत, तर त्याची तुम्ही वाक्य बनवली असतीलच. ती तुम्ही आता ना काय करायचं, हे अभ्यासार्थक प्रश्न जे असतात ना, ते तुम्ही असे एकमेकांना ग्रुपमध्ये टाकून ना एकमेकांकडनं ते तुम्ही वाचा, त्यांच्याकडनं प्रोत्साहन घ्या, किंवा जर समजा काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा. हे सगळं तुम्ही आता एकमेकांशी संपर्क साधून त्या ग्रुपचा खूप छानपणे वापर करून करायचं आहे. तर ह्याच्यातली काही उदाहरणं अशी दिलेली आहेत, पण अपेक्षा अशी आहे की ते तुम्ही तुमचं तुमचं लिहायचं पण आहे, आणि त्याचे करेक्शनही तुम्हीच करायचे आहे. हम्म. पुढचा आहे अभ्यासार्थक प्रश्न रिकाम्या. मॅम इथं मागच्या याच्यामध्ये ते अहमच्या तिथं गच्छती झालं. हा, तेच गच्छामी पाहिजे. हो, अच्छा. ओके, सॉरी हा, एक मिनिट, माझी स्क्रीन शेअरिंग गेली. एक मिनिट. अच्छा, मी हा. पूर्ण दिसते आहे ना माझी स्क्रीन पूर्ण? हो. ओके. फुल स्क्रीन दिसते ना माझी? हो दिसतंय. हो. मी केलं ते बरोबर. अच्छा, ठीक आहे.
पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आता दीपम काहीतरी आहे पहिलं जे अक्षर आहे. आता दीपम म्हणजे आपण जो दिवा लावतो, तर आपण कसं मराठीत बोलतो, दिव्या प्रज्वलित करणे, म्हणून हे प्रज्वलयामी म्हणून एक असा शब्द येऊ शकतो इकडे. तर तुम्ही जर वेगळे शब्द वापरले असतील तर ते तुम्ही ग्रुपवर शेअर करा एकमेकांशी. पण इथे आम्ही जे इथे एक लिहिलेलं आहे त्याला प्रज्वलयामी म्हणून, ते प्रज्वलित करणे असं असतं. आता रात्रौ डॅश यती. आता हा यती हा जो आहे हे धातुरूप आहे. त्याचा अर्थ आहे झोपणे. ओके. तर ते रात्री म्हणजे तो झोपतो अशा अशा प्रकारे आहे. तर ते त्याचं उत्तर आहे स्वपम. हा सुषमाताई बोला. प्रज्वलय, ते प्रज्वलय हा धातू आहे की प्रज्वालय आहे, काय? प्रज्वलय, प्रज्वलित करणे, तर प्रज्वलयामी. आम्ही नाही, लावतो. धातू धातू धातू. प्र प्लस ज्वल. प्र प्लस ज्वलय. हा, प्रज्वलय. ओके, धन्यवाद. त्याला आम्ही लावलंय ना. तुम्हाला जर समजा धातू जरी कळला नाही ना, तर ते आम्ही आवह आम आहे ना, त्यातलं आम्ही काढून टाका आणि आधीच्या बर हलंत लावा. आणि प्र आहे बर प्रज्वल, म्हणजे त्याला तर मग उपसर्ग लागलेला. असंही तुम्हाला ना कधी कधी असं उलट जाऊन करता येतं. आता म्हणजे सगळ्यांना असं काही, म्हणजे मलाही खूपसे असे धातू कधी कधी माहिती पण नसतात, असं होऊ शकतं ना. त्याच्यामुळे मग मी गुगलवर जाऊन शोधते. असं काही सगळ्यांना असं मग खूप कुठले स्पेसिफिक साईट शोधता का तुम्ही? नाही, जनरल गुगलवर ओके. शोधतोय. बर बर बर. खूप छान प्रकारे असतात. फक्त तुम्ही ना गुगलवर जेव्हा शोधता जेव्हा, तेव्हा तुम्ही ना मराठीतून टाईप करून जर शोधलं, जसं हे आता धातू आहे ना, तर हो. प्रज्वलयामी धातुरूप असं शोधलं ना, मराठीत टाईप केलं, तर तुम्हाला छान उत्तरं लवकर मिळतात. हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये असं DHTURUP असं केलं ना, तर त्याच्यात एवढी नाही मिळणार तुम्हाला उत्तर. तर जेव्हा तुम्ही बर बर सर्च केलं तेव्हा मराठीत करा, ते छानपैकी खूप खूप सुंदर प्रकारे ते आहे उपलब्ध सगळं. बर बर. हं. ठीक आहे. तर हे थँक्यू. आणि ते यतीचं काय सांगितलं तुम्ही आता? झोपणे, झोपणे यतीचा धातू. झोपणे. रात्री झोपतो, हा असं. हा. जेव्हा मी शिकले तेव्हा मलाही हा यती माहिती नव्हता. मग मी गुगलवर सर्च केलं यती धातू रूप, मराठीत सर्च केलं. मग मला ते मिळालं. मग यतीची रूपं पण मिळाली, ती तह अंतीवाली. मग त्याचा अर्थही असतो, मग त्याची शब्दरूपही मिळाली. असं आपण आपण केलं की पटापटा मिळत जातं. पुढे आहे आपण. आपण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपणिकः आणि आपण असं दोन वेगळे शब्द आहेत. तर ते लक्षात ठेवा दुकान आणि ह्याच्यामध्ये. ताई एक मिनिट, ताई एक मिनिट. तू स्वपमचा अर्थ काय आहे? स्वपमचा अर्थ शब्दार्थांमध्ये दिलेला होता ना, आठवत आहे का स्वपमचा अर्थ? नाही, मला नाही आठवत आहे. स्वप धातू आहे तो. स्वप म्हणजे झोप. झोप. झोप, झोपणे स्वप धातू आहे. अपह म्हणजे झोप. हो का? आधी कुठेतरी एका शब्दांमध्ये दिलेला आहे तो स्वप म्हणजे काय? तुम्ही हे लक्षात पण यती आहे म्हणजे कालच्या झोपणे म्हणलात ना तुम्ही. त्यांनी स्वाप लिहिलंय, स्वाप. हा सॉरी. स्वाप लिहिलंय. हा. हा, स्वाप. स्वापहा लिहिलंय. हा, मग तो स्वाप असणार. यती म्हणजे मी ह्याचं सांगते बरं, मला पण ह्याचं थोडस यतीचं नाही कळलं. मी उद्या कारण सरांना यती म्हणजे झोपणे, तर पण स्वपम म्हणजे रात्री झोपणे झोपणे असं बरोबर नाही वाटत ना. मला येते म्हणजे कळलं. येते असं होईल का? येते असेल एका वेळेला. झोप येते झोप असं. येते असं. येते असं होईल कदाचित. मी हा हे उद्या विचारते. मलाही थोडस आता एवढं आठवत नाहीये जुनं. तर मी सरांना हे वाक्य विचारते. आणि नाही तर सर तसेही येतीलच जेव्हा आपले जे डाऊट्स क्लिअर करायला, तेव्हा आपण विचारू शकतो. हा, मी नोट डाऊन कर. चालेल. ठीक. आता आपण आहे म्हणजे ते दुकान आहे ना, त्याच्या रिलेटेड आहे तो. इथे धान्यम विक्रीणम करोती म्हणजे धान्यांची विक्री करतात. तर ते तुम्ही क्रय विक्रणय अशा पद्धतीने म्हणजे हा हा. खरेदी विक्री करणे असं पण करू शकतात. ठीक आहे. मी असं केलं, आपणिकः व्यवसायः करोति. हा, तसंही चालेल. म्हणजे दुकानात किंवा सप्तमी दुकानदार दुकानात दुकानदार काय अर्थ होईल व्यवसाय करतो. असंही. म्हणजे तुम्हाला आपण म्हणजे दुकानात करतो, हो हो दुकानात हो. काही
तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने, मग तुम्ही आतापर्यंत जे शब्द वापरले ते वापरू शकता याच्यात. जरुरी नाही हा. की ह्याच धड्यातले वापरले पाहिजे. हो सुषमा हा. ताई बोला. मी आपणे भोजनम करोती लिहिलंय, ते बरोबर आहे का? नाही आपण नाही. म्हणजे दुकान ना ताई, दुकानात आपण अच्छा. जेवण करत नाही ना. आपणे होय, आपण म्हणून नाही येत. नाही नाही नाही. आपण शब्दार्थ तुम्ही जर मागे बघितलेत ना, तर हा. शब्दामध्ये आपण जे आहे, आपण म्हणजे दुकान आणि ओके. आपण एक म्हणजे दुकानदार, असं मागच्या त्या स्लाइड मध्ये हो, दिलं. हो, हो. आपण च सप्तमी एक वचन आपणे आहे, म्हणजे दुकानात. बर. तुम्ही जे काही करता, जे जे काही एखाद्या दुकानात जाऊन तुम्ही खरेदी विक्री करता, व्यवसाय करता, किंवा काही जे काही गोष्टी करता, त्या इथे ते शब्दार्थ वापरू शकता. बर. कृषक कर्षती. बर. तू. कृषक म्हणजे शेतकरी, कर्षती म्हणजे ते म्हणजे जे शेताची मशागत करतो वगैरे म्हणतो ना आपण मराठीत, तसं आहे ते. मग ह्याला शेतकरी कृषक हलेन क्षेत्रम कर्षती. हल म्हणजे ते जो आपला हल, नांगर. नांगर असतो. तर कृषक नांगराने क्षेत्र म्हणजे शेत, कर्षती शेती करतो तो नांगराने, शेतीची कामं करतो तो. आता युद्ध भवती म्हणजे युद्ध होते, असं असं शब्द. आता मग युद्ध काय होते, ते गाळलेली जागा तुम्ही तुमच्या हिशोबाने भरा. इथे आम्ही रणांगणे असं प्रपोज केलं की युद्ध रणांगणात होतं. मग तुम्ही काही करा त्या त्या ह्याच्यात, मग ती जागा वापरा, वेळ वापरा, किंवा दोन शब्दही एकत्र वापरू शकता, असं त्याला काही हे. पुढचं आहे विनोद वक्तुम गमिष्यति. खाली दिलेल्या वाक्यांची प्रश्नार्थक वाक्य बनवायचं. तर मग विनोद वक्तुम गमिष्यति म्हणजे वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी जातो, विनोद बोलण्यासाठी जातो. मग तुम्ही असं प्रश्न विचारू शकता, किम हे किम वक्तुम. तर असेल विनोद बोलण्यासाठी जातो, तर त्याचं वाक्याचा प्रश्न कसा असेल, विनोद कशासाठी जातो, कोण बोलण्यासाठी जातो, अशा प्रकारचं असणार ते. म्हणून ते विनोद किमर्थम गमिष्यति, कशासाठी जातो बाबा तो, वक्तुम गमिष्यति बोलण्यासाठी जातो. कोण बोलण्यासाठी जातो, विनोद बोलण्यासाठी जातो, असं त्याची प्रश्नार्थक वाक्य बनवायची. पुढचं आहे सह पातुम इच्छति. मग आता इथे पण सह पातुम इच्छति म्हणजे याच्यात दोन प्रकार आहे. मग सह हे उत्तर असलेला एक प्रश्न बनवू शकता तुम्ही, पातुम असलेला उच्च एक बनवू शकता तुम्ही प्रश्न. मग ते सह किम इच्छति आणि कह पातुम इच्छति. तर हे जेव्हा एखाद्या वाक्याची तुम्ही प्रश्नार्थक जेव्हा प्रश्नार्थक बनवायला विचारलं जातं तुम्हाला, तेव्हा हे लक्षात घ्यायचं की ते ते वाक्याचा अर्थ काय आहे. पहिला तर ते आहे, त्याचा अर्थ आहे. त्याच्यात जे सगळ्यात सोपं आहे, म्हणजे सगळ्यात सोप्या प्रकारे जे करायचं असतं प्रश्न, ते करता, एक जे प्रश्न करता त्याचं उत्तर करता येईल, आणि दुसरा प्रश्न असेल ज्याचं उत्तर कर्म येईल. हे अगदी सोपं असतं एकदम, म्हणजे जे असं करायला. पण मग ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही करू शकता प्रश्न स्वतःचे तयार. नलिनी सूर्यम पश्यती. नलिनी सूर्य पाहते. कोण पाहते, नलिनी पाहते. काय पाहते, सूर्य पाहते. मग आता हा जसा मी प्रश्न केलाय तसेच ह्याचे प्रश्न बनवायचे आपण. काय बघते, नलिनी काय पाहते, नलिनी सूर्य पाहते. कोण सूर्य पाहते, नलिनी पाहते. आणि ह्याच्यात एक नवीन आहे, तर नलिनी काय करते बघ, काय करते, सूर्य बघते. हा एक नवीन प्रकारे प्रश्न तुम्ही करू शकता. आता ह्याच्यात बघा, ते पश्यती नावाचा धातूच वापरला नाही, कारण ते ती नलिनी एक प्रकारची क्रिया करते ना. मग तुम्ही करोती वापरून हा प्रश्न बनवू शकता. म्हणजे ही एक नवीन प्रकारे प्रश्न बनवायची पद्धत आहे. वयम देवम अर्चिष्यामः. आम्ही देवांची अर्चना करतो. मग ह्याच्यात पण ते कोण अर्चना करतं, आम्ही.
काय करतं, देवांची अर्चना करतं असं. हम्म. किंवा मग बाबा आम्ही काय करतो, आम्ही देवांचं काय करतो. वयम देवम. आता ह्याचं म्हणजे किम कुर्मः, ते अर्चिष्यामहच म्हणून ते कुर्मः झालेलं आहे. वयममुळे ते कुर्मः आलेलं, म्हणजे करतो काय बाबा आपण देवाचं. म्हणजे ह्याच्यात वयम असं असलेलं एक उत्तर आलेलं आहे, वयम उत्तर असलेला एक प्रश्न आहे, देवम उत्तर असलेला एक प्रश्न आहे, अर्चिष्यामः असं उत्तर असलेला एक प्रश्न आहे. शेवटचं वाक्य आहे त्वम उपवने खेलिष्यसि. पुन्हा त्याचं तसं, त्वम उपमेने किम करोषि, त्वम कुत्र खेलिष्यसि, असं एकदम वेगळं पण करू शकतात. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ लावून त्या अर्थानुसार मराठी प्रश्न बनवायचे आणि मराठी प्रश्न बनवून मग त्याचं तुम्ही उत्तर प्रश्नार्थक वाक्य ताई, बोला. मी असं केलं, त्वम उपवने केन सह खेलिष्यसि. आता ते तुम्ही जर आता केन सह खेलिष्यसि असेल, आता हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं तुम्ही उत्तर का त्वम उपवने खेलिष्यसि हा का? हा, नाही, नाही नाही नाही, हा तुम्ही कळलं वाक्याचा कळलं. अर्थ नाही बदल, उत्तर यायला पाहिजे. हा तर ते यायला पाहिजे. तुमचं प्रश्न काही असू दे, त्याचं उत्तर हे यायला पाहिजे. उत्तर जे दिलंय ते बदलायचं नाही. हा सुषमाताई बोला. पहिलं वाक्य आता तुम्ही वक्तुम लिहिलंय ते वस्तू आहे याच्यात मध्ये. वस्तू नाहीये ते, कला. म्हणजे जे पुस्तकात सरांनी हे पुस्तकात टाकलं वस्तू आहे त्याच्यावर ते, वस्तू पुस्तकात आहे. वस्तू आहे. वस्तू पुस्तक. ठीक आहे, मी बघते आणि सरांना विचारून सांग. आणि शेवटचं जे खेलिष्यसी आहे त्यात खेळीष्यसी आहे, तर खेळी आणि खेली काय ल बरोबर काय? लसुणातला लच आहे. ळ आहे तिथे, लसुणातला ल पाहिजे, तो लसणातला ल. मग खेली त्याच्यात मध्ये ळ आहे म्हणून विचार. पाळातला नाहीये, तो लच पाहिजे तो. बर बर. ठीक आहे, मी हे वक्तुमचं विचारते, पण वस्तुम असं वस्तुम गमिष्यसी नाही, तो विनोद वक्तृत्व करायला जातो असंच असेल ते. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. हा, म्हणजे काय आहे ते काल सरांनी सांगितलं ना, की त्यांचं जे सगळं पूर्ण आहे ते हिंदीत आहे आणि ही मराठी आणि इंग्रजी त्यांचे अनुवादित आहेत, तर ते कधी कधी ते पुस्तकांमध्ये पण टायपो असू शकतात. त्याच्यामुळे आपण ना नेहमी हिंदी जे आहे, आता पुढे पुढे तुम्हाला कळेल की आपण हिंदीच मुख्य रेफरन्स म्हणून पकडतो आहे. तर मी एकदा हिंदी पुस्तकात काय आहे ते सरांना विचारून मग हेच सांगेन. पण विनोद पण ठीक आहे, जर समजा विनोद हा वक्तुम गमिष्यती असेल तर ते तसं वस्तूंचं गमिष्यती नाही होणार ना, म्हणजे वाक्याचा अर्थ पण सांगत नाही ना तसं. वस्तुम नाहीये, वस्तू आहे, वरती अनुस्वार नाहीये. आता वस्तू कशी गमिष्यती होईल ना, म्हणजे असं जनरली मला वाटतं, पण ठीक आहे मी विचारते. हम्म. तर आता हा ओके सॉरी, हा धडा इथे संपलेला आहे. तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर त्या पुन्हा तुमच्या ग्रुपवर विचारू शकता किंवा सर नंतर येणार शंका निरसनच्या आपल्या लेक्चरमध्ये, तेव्हा तुम्ही त्या वर्गामध्ये तुम्ही त्या विचारू शकता. मी 2-3 शंका ज्या काढलेल्या आहेत त्या मी सरांना वेगळ्या सांगते, मग सर जेव्हा येतात तेव्हा त्या शंका घेतात. पण समजा चुकून माकून माझ्याकडनं राहिलं हॅलो. तर तुम्ही प्लीज ते शंका निरसनच्या वेळी विचारा. हॅलो. मला असं वाटतंय, बोलू का? अश्विनी बोला, थोडा आवाज हा, खरखरतोय. विनोद हा वक्तृत्व. हा, विनोद हा वक्तृत्व भविष्याती म्हणजे तो बोलण्यासाठी जाईल, असं होईल ना, जाईल का हा, असं तीन नाही पण विनोद तो नाही, विनोद बोलण्यासाठी ना. बोलण्यासाठी. वक्तृत्व म्हणले ना, बोलण्यासाठी बोलण्यासाठी किंवा सभेमध्ये बोलण्यासाठी म्हणतो ना, वक्ता असल्यामुळे वक्ता हा, करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी बोलण्यासाठी. अशा पद्धतीने आपण तिथे अर्थ घेऊ ना. हो, थोडासा विनोद आवाज खरखरतो, मला ऐकायला. बोलण्यासाठी चाईल, गमिष्यती म्हणजे चाईल ना, हो हो, असं विचारतो ना. हा भविष्य. हा हा, ठीक. भविष्य बरोबर. बरं, हा हा आता आपण हा अष्टम पाठ इथे सुरू करतोय कारण वेळ आहे तसा आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण आता अष्टम पाठ इथे सुरू करतोय. क्रियापदानी आहे. कोणी वाचेल का आता?
कोणी आहे का कमी घरून? हा, हा, सुषमा क्री क्रीणाती खरेदी करणे. हा, दिलीप, एक मिनिट. हा, वी प्लस विक्रीणाती विकणे. विकणे. आता इथे बघा, हा तुम्ही क्री हा धातू आहे म्हणजे खरेदी करणे, आणि वि प्लस क्री, विक्री, म्हणजे तो त्याला उपसर्ग लागला आणि त्याचा अर्थ बदललाय. त्याचा अर्थ नाही विकणे, खरेदी आणि विक्री. हा, दिलीप साहेब पुढचं वाचा. पाच Yes. पाच वाक्य वाचा, मग पुढचं हो हो सुषमाताई हो. वाचतील. सिंच म्हणजे सिंचती, शिंपणे. हे जे शेताची सिंचन करतो ना आपण, तसं आहे हा हा धातू. रुह धातू, रोहती, उगवणे, वाढणे. धातू वर्षती, वर्षा होणे. वर्षाव होणे. आता ह्या म्हणजे सिंच सिंचती हा धातू म्हणजे ते सिंचन करणे, शेताचं जे आपण जसं आपण लक्षात जर तुम्हाला ठेवायचं तर ठिबक सिंचन, हे जे आपण ठिबक सिंचन लक्षात ठेवतो ना, तसं लक्षात ठेवा. तो सिंच सिंचती धातू आहे. रुहरोहती, रुहरोहती, रुह म्हणजे जसं ते उगवणे, म्हणजे एखादं जे रोपटं उगवतं वगैरे तसं आहे. वर्षती म्हणजे वर्षाव होणे असा. आता इथे तुम्ही बघा कशी पद्धत बघा क्रियापदांची तुमची लक्षात ठेवायची केली आहे. त्याचा मूळ धातू आणि त्याचं वर्तमान काळातलं प्रथम पुरुष एकवचन. तर तुम्ही आता सवय अशीच लावायची, धातुरूप आणि त्याचं वर्तमान काढलं म्हणजे गमगच्छती, रुहरोहती, सिंचती, वर्षती असंच लक्षात ठेवा. ठीक आहे. सुषमाताई, तुम्ही हात वर वाचण्यासाठी केला असाल. हो, वाचण्यासाठी केला होता, पण एक शंका पण याच्यात आहे. चौथं जे आहे त्यात हिंदीमध्ये विकसित करणं लिहिलंय, तर मग एखादं शहर विकसित करायचं वगैरे तर त्याचं येतं का? नाही, हे विकसित म्हणजे कसं, ते रोपटं असं मुळापासून ते असं छानपैकी बियापासून ते विकसित झालेलं आहे, म्हणून ते हिंदीमध्ये विकसित करणार. ते शहर म्हणजे ते त्याला नाही, रोहती नाही होत, म्हणजे ते काय जीवन नाहीये ते असं, म्हणजे एखादी वनस्पती किंवा झाड असं जीवित असतं ना ते ते म्हणजे बियाण्यापासून. आता मूल वाढणे आपण म्हणतो, मूल वाढतंय, मग त्याला रोहती येईल का? हम्म, हम्म, माझ्या मते नाही येणार. मी म्हणून तरी होचा धातूचं ओरिजिनल जे काही आहे कन्सेप्ट ही सांगायला सांगते, पण हो, आता कारण अर्थ बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही आता म्हणता की सजीवांसाठी, तर मग मूल वाढणं पण होऊ ते असं शकतं. म्हणजे ते असं झाडासारखं उगवत नाही ना ते. ते ग्रो होतं ना, म्हणजे तो मुलगा, आपण जे लहान मुलांचं असतं ते वाढतं असं मला वाटतं, पण म्हणजे उगाच ते चुकीचं सांगण्यापेक्षा मी सरांना नाही, सांगेन. मला असं मग वाटतं आता हा पाठ ज्या त्याची रिलेटेड आहे ना, shift आहे, तर त्या कृषी पद्धतीने ते शब्द दिलेले आहे कृषीच्या असे संदर्भात. ना, तर तसं जास्त लक्षात ठेवायला पाहिजे ते. हा, इथे तो उगवणे म्हणजे कृषीच्या ते कबूल आहे, हे कृषीच्या संदर्भात आहे, कारण इथे कृषीच्या संदर्भात दिलेलं आहे, पण त्याचा दुसरीकडे उपयोग होणारच नाही असं होऊ शकत नाही ना. होऊ शकतो म्हणून. आता इंग्लिश तुम्ही ग्रो म्हणलात तर तुमची वेल्थ ग्रो होणे पण बघायला पाहिजे. असतं. करेक्ट. इंग्लिश हा, मध्ये जे ग्रो आहे तर वेल्थ ग्रो होणे पण म्हणतात ना, करेक्ट संपत्तीचं. आहे. हे ना सरांनाच विचारू, सर छान हा. म्हणजे बरोबर हो हो तुम्ही सांगू शकतात. तर मी लिहून ठेवलं, मी सरांना सांगेन. हो हो. आता मग तसं आता हे 6वं जे आहे रचयती, आता हे पण तुम्ही कृषीच्या संदर्भात म्हणताय, कारण कन्स्ट्रक्ट लिहिलेलं आहे, निर्मिती करायचं लिहिलेलं आहे. हा, ह्याच्यात हे करणे, टू कन्स्ट्रक्ट, टू मेक, ह्याच्यात तुम्ही पुढच्या वाक्यांमध्ये रचना करणे असतं ना, जसं ते एखाद्या गोष्टीची आपण रचना करतो ना, त्याप्रमाणेच आहे ते इथे. आता कृषीची रचना म्हणजे तुम्ही कसं करणार, असं ते रचनाच करणार ना तुम्ही, यू नाही प्लॅन. नाही, मग ती इतर पण रचना होईल का फक्त कृषीची होईल? इतरही होईल, ते रचधातूच आहे. तरी मग तेच म्हणजे आपण इंटेरियर डेकोरेशन करतो किंवा आता कन्स्ट्रक्शन. आपण ह्याच्यावरती लक्ष देऊया, वरती येतील तेव्हा येतील ना ते शब्द. तसं नाही, त्या शब्दाचा अर्थ बरोबर कुठे आहे. कुठे हो, पण
नाही नाही, अप्लाय असं होऊ आपण शकतं. शिकतोय ना आता नवीन नवीन. हो, पण मग आपण डिस्कस तर करायलाच पाहिजे ना. नुसतं एक जे आहे ते एक पोपटपंचीला काय. एक मिनिट ताई. इथे एक मिनिट मी काय म्हणते, प्रश्न ठीक, प्रश्न विचारूया. मी काय म्हणते आता, उगवणे ह्या शब्दाचा आता तो स्पेसिफिक होता की नाही, रुह रोहती, तो मला इथे माहितीये की तो कृषीच्या संदर्भातच आहे. कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे तुम्ही काहीही कन्स्ट्रक्ट करू शकता, तो जेनरिक मिनिंग आहे, सगळीकडे तो वापरला जातो. त्याच्यात असं वेगवेगळं काही नाहीये. तयार करणे, रचणे, काही तुम्ही तयार करू शकता. जी रचना करतो ना आपण, ती ह्या तो संदर्भ आहे इकडे. मग तुम्ही रचना जी करता ती कसंही करू शकता. आता उगवणे आणि वाढणे याच्यात थोडा तो डाऊटफुल आहे की का उगवणे म्हणजे वाढणे म्हणजे ते झाडाचं वाढणं आहे की मुलांचं वाढणं आहे, तो डाऊट आहे. जो नक्की आहे आपण सरांना विचार. रचना करणे, रचयती म्हणजे तुम्ही एखाद्या ग्रंथाची पण रचना करू शकता, एखाद्या मंदिराची रचना रचना आहे ती. टू कन्स्ट्रक्ट आहे ते. तर रायटिंग वाईज कन्स्ट्रक्शन्स आणि विटांचं कन्स्ट्रक्शन, निर्मिती करणे, असंही तो होऊ शकतो. पण जर आपण हे प्रश्न सरांना जेव्हा सर डाऊट घ्यायला येतील तेव्हा आपण नक्की विचारू ना. म्हणजे विचारण्यात काहीच हरकत नाही सरांकडे. उलट सर हे खूप छान पद्धतीने सांगता. हा मोरेश्वरजी बोला. हा आहे ना, शेतीविषयक धडा असल्यामुळे ना हे शब्द देखील आहे ना त्याच्या संदर्भात आलेले आहेत सगळे, हा असं मला वाटतं. हो आणि हो. म्हणून रचयती म्हणजे ना, रचना म्हणजे काय, गवताची पेंडी भारे वगैरे लावत नाहीत का शेतकरी, असे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे. सुकलेलं गवत वगैरे ते असतं, किंवा धान्याची रास लावतात. त्या प्रकारे अंडरस्टँडिंग असावं, हो, असं अगदी आपण बरोबर अपेक्षित असावं आहे. त्यांच्याकडे. ह्या धड्यात रचयती हा शेतीच्या रिलेटेडच आहे. पण हो, ताईंनी तसंच मी पण विचारलं, समजतो. वापरला जातो का? हो, वापरला जातो. तिथे त्याचा अर्थ वेगळा असतो. तिथे तो काय अर्थ असतो आपण सरांना विचार. ठीक आहे, चला आपण पुढे जायचं का? कोण वाचताय? ताई वाचत होता ना तुम्हीच? हो. हा वाचा. निस अधिक कस म्हणजे निष्कासयती. टू हम्म. अप्रूट, टू टेक आउट, त्याच झाकळणे, उपटणे, उखाडणं. म्हणजे हे ते असं मुळापासून आपण उकडून काढतो ना. एखादं तण वगैरे असतात बघा शेतीमध्ये, तण तृण असतात ती असं शेतकरी ते, कारण ते शेतीतलं सगळं ते घेतं ना तण. मग शेतीच्या जे धान्याला मिळत नाही ते, म्हणून ती तण उपटणं करतं. त्याच्यासाठी हा इकडे वापरलाय. आता इथे बघा, निस प्लस कस, त्याचं पोटफोडा झालेला आहे. निष्कासयती झालेला आहे. तर हे लक्षात ठेवा, त्याचं एक वचन कसं झालेलं आहे. इथे पण हाकलणे म्हणजे घरातून हाकलणे पण होऊ शकतं. हो, पण इथे तो अप्रूटच वापरायचा आहे. टू टेक आउट पण आहे. टेक आउट फ्रॉम द सॉइल असं आहे त्याचं. इथे तो कारण ना. मी हा निष्कासयती हा कुणाला तरी घराबाहेर हो काढताना हो ऐकलेला आहे. हो हो, होतो तो. वसती, टू रिसाइड, टू लिव्ह, राहणे, रहना. एक मिनिट, इथे रहना, रेहना आहे का रेहेना आहे? रहना, उस घर में रहना होता है असं आहे ते. रहना आहे. आता ते हिंदीमध्ये रेहना असतं ना. आता ते ताई कसं आहे, ते जे हिंदी पुस्तकाचं डिजिटलायझेशन झालंय ते डायरेक्ट ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्याच्यामुळे तो तसा शब्द आहे, तो तसाच आपण आपण जे करेक्ट हिंदी असेल ते चालतं केलेलं. दोन्ही मात्रा नकोय त्याला ते. रहना आहे का? म्हणजे लहान आहे. ठीक आहे, दोन्ही मात्रा नको. ठीक आहे. मग ग्रॅमॅटिकली मी चेंज करेन. हं, पुढे वाच. नि अधिक वस, निवसती, टू रिसाइड, टू स्टे, निवास करना, रहना. कृश धातू कर्षती, टू प्लाव, टू पुल, टू टेक फॉर्म, नांगर चालविणे, जोतना. म्हणजे ते खेत ज्योतना बोलते ना तसं. कृष कर्षती म्हणजे इथे त्यांनी असं. ताई एक विचारू का? एक मिनिट हा, माझं इथे त्यांनी नांगर चालवणे दिलंय, पण त्याचा अर्थ असा आहे की ते शेती करणे, असा असा
खूप अर्थ होतो इथे. ते अगदी असं कृषकर्षती टू प्लॉ म्हणतो ना, म्हणून ते नांगर चालवणे. पण मग हलम कर्षती पण होतं, कारण म्हणजे ते शेती करणे असा असा अर्थ होतो इथे. हा, बोला ताई. कृष आणि कृषती हवंय मला वाटतं तिथं. नाही प्रिंटिंग मिस्टेक आहे का? कर्षती कसं येईल? कृषती, रचयती. नाही, तो कृषच तो कर्ष होऊन जातोय. कृषकर्षती आहे. ओ, तुम्हाला पुस्तकात कृषती पण. मध्ये आलेला कृषक डॅश कर्षती, तो कृष पुस धातू आहे, तो चालताना त्याचा कर्षती होतो. बुक मध्ये, पुस्तकामध्ये कृषतीच लिहिले, नांगर चालविणे. पुस्तकात तसं दिलंय का? हो हो. कृष काय कृ- दिलं? कृषती नांगर चालविणे. कृषती दिलंय का? नाही, जे सरांनी जे प्रिंटआउट टाकले त्याच्यात कर्षतीच आहे. मी एकदा विचारते, बघते कृषचं कर्षती होतं का कृषती होतं. पण इथे तुम्ही म्हणजे पुढे जाऊन जेव्हा शब्दांमध्ये बघाल ना, तेव्हा तो कर्षतीच धातू आहे. म्हणजे आता पुढे जी वाक्य येतील त्याला ते कर्षतीच आहे ते. पण जर मराठी पुस्तकात कृषती असेल तर मी बघून सांगेन. हा, सुषमाताई बोला. 8वं आणि 9वं जे आहे वसती आणि निवसती, तर वसती कधी वापरायचं आणि निवसती कधी वापरायचं? आता ह्याच्यात ना वसती आणि निवसतीमध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी राहता म्हणजे तिथे तुम्ही जाता, जाता राहता निघून जाता असं असतं ते. तिथे तुम्ही अच्छा. पूर्ण वेळ एखाद्या घरी तुम्ही निवास करता म्हणजे तुम्ही तिथे स्टे करता पूर्ण. तुम्ही म्हणजे कसं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही म्हणजे वसतिगृहात जाऊन वस्ती करू शकता, हॉटेलमध्ये जाऊन लिव्ह करू शकता आणि करू शकता. पण निवसती म्हणजे तुम्ही तिथे राहता, तिथे पूर्णपणे त्या ठिकाणी निवास करता. म्हणून घराला निवास असं म्हटलेलं आहे. एखादा विद्यार्थी असतो तो 2 वर्ष हॉस्टेलवरच राहतो, मग हॉस्टेल त्याचा निवासच होईल ना. तो तिथे निवास करतो ना. तो असा आहे का की थोडा 2 मिनिटं राहतो तिकडे आणि निघून जातो, असं नाही आहे ना. हम्म. म्हणजे तो ठीक आहे. तेव्हा तिथे पूर्णपणे राहता, म्हणजे हम्म. घरात कसा माणूस राहतो तेव्हा तो निवसती असतो. आणि हो वसती हो. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही थोडीशी म्हणजे झाडाखाली तुम्ही म्हणजे बसू शकता ना, असं म्हणजे तिथे हम्म. थोड्याशा वेळ राहू शकता आणि निघून जाऊ शकता. म्हणजे झाडाखाली तुम्ही थोडा वेळ काही असे झाला रात्री म्हणजे त्याला वेळेचा म्हणजे काही तास असेल, काही मिनिटं असेल तरी वसती म्हणू शकतो. पूर्णपणे असं राहत नाही का तिथे. घरामध्ये कसा माणूस निवास करतो म्हणून घराला निवासस्थान म्हणतात ना. हो. वसती स्थान पण नाही. आपण एखाद्या याला भागाला आपण ती वस्ती म्हणतो, ती वस्ती आहे, त्या वस्तीत जातो, मग तिथे त्या वस्तीत लोक राहतातच ना. म्हणजे पूर्णपणे ते तिथे त्याच्यात असतात ते. म्हणजे निवास करतात ते त्याच्यात, तसा तो फरक आहे. बरं. बरं, पुढचं कोणी थोडस असं करू की शेतावर असेल तेव्हा वस्तीला असेल आणि घरात असेल तेव्हा निवसत असेल. असंही करू शकतो का शेतावरती तुमच्या वस्ती घरामध्ये असं तुम्ही टेम्पररी शेता. हा, हा. हो, असंही असतं. पुढचं कोणी वाचेल का? शेतकरी शेतात वसती असं 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 होईल ते. शेतकरी तसं तुम्ही तसं बघायला गेलं तर शेतामध्ये वस्ती नाही, वसती पेक्षा ते काही शेतकरी घरात राहतात ना शेतात. वसती म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे राहत नाही, मग ते कुठेही का असे ना असं असतं ते. हा, झोपडी बांधून राहतात ना. हम्म. पीक वगैरे आलं म्हणजे शेतात राहतात. हा, शेतघरात राहतात मग. म्हणजे तिथे हा, तेच म्हणते मी, जेव्हा तुम्ही पूर्णपणे तिथे मग कुठेही का असे ना, तुम्ही जेव्हा पूर्णपणे तिथे निवास करता तेव्हा ते निवासस्थान असतं. बरं, 11वा वाचायचं का? कोण वाचताय का? ज्योत्स्ना आहेत का? मी वाचू का? हा, वाचा, संगीता वाचा. 11वा मुंचती मुंचत, म्हणजे तो अनुस्वार असतो. हा, तो केलेला आहे ना, तर क ख ग घ, हा
जजन्य, तर त्याचा तो अनुस्वार असतो, तो मुंचती. मुंचती ना, मुंचती, य नाही बोलू, मुंचती. मुंचती. ओके. उच्च मुंचती. म्हणजे सोडणे, सोडणं. अरे एक मिनिट. हा, नी, नयती, नेणे किंवा ले जाणं. ले जा. आता इथे वाक्य आहेत आपली चालू झालेली. सह सह, कृषीवलः. जरा आधीच स्क्रीन राहू देत ना जरा, 1 मिनिट. नयती, मग क्वेश्चन मार्क का केला तिथे, चुकून आलाय का? हो, टायपो असावा, पुस्तकात नाही आहे ना क्वेश्चन मार्क, टायपो असेल तो. नाही आणि नयला, पुस्तकात नय आहे ताई. हा नयला पुस्तक नयला हलंत नय आहे. नयती आहे. नय हलंत आहे म्हणून असेल ते, मी विचारतेच. पण हा, नीच्या ऐवजी नय आहे तिथं. हा, नय नयती निर्णय. नय नयती आहे का तो? हा, म्हणून आला असेल तर तेव्हाचा असेल तो क्वेश्चन मार्क. पण नयतीच आहे ते. ठीक, पुढे जायचं. अनुवाद करूया आपण. कसं करायचंय, तुम्ही करणार आहे का मी आधी काही वाक्य सांगायची आहेत? मी करू का ताई हा, जस्ट प्रयत्न? करा प्रयत्न. पहिलं वाक्य आहे, सह कृषीवलः अस्ति. तो शेतकरी आहे. बरोबर आहे एकदम, तो शेतकरी आहे. संपदा पुढचं मी डोळे, संपदा डोळे, तुम्ही ना स्क्रीन थोडी हे करा बरं. त्याच्यावर येते सगळं. ओके, पुढचं वाचताय कोणी? मी वाचू का ताई? वाचा माधुरीताई. भारते देशे कृषीवलः खेटकेषुच आहे ना ते, खेटकेषु निवसन्ति. निवसंती, बरोबर आहे. हा. खेटकेषु. भारत देशात शेतकरी गावामध्ये निवास करतात. गावामध्ये. खेटकेषु गावच ना. हा, खेड म्हणजे खेडेगाव असतं ना खेड्यांमध्ये असं. तर खेड्यांमध्ये निवास करतात. भारत देशात सप्तमी झाली. कृषीवला, हा म्हणजे ते अनेक शेतकरी असतात. खेटकेषु षष्ठी झाली ती. सॉरी, खेटकेषु इज षष्ठी बहुवचन. म्हणून खेड्यांमध्ये, अनेक खेड्यांमध्ये, निवसंती म्हणजे राहतात, निवास करतात असं. कोण वाचेल का हे? पल्लवीताई तुम्ही आहात का? हो हो वाचू. मी वाचू. अस्मिन् देशे खेटकानाम् आधिक्यम् अस्ति. अस्मिन म्हणजे आपल्या देशा, म्हणजे देशामध्ये, खेटकानाम म्हणजे अनेक खेडी, तर आधिक्य म्हणजे जास्त प्रमाणात आहेत. आपल्या देशामध्ये खेडी खूप आहेत. किंवा खेटकानाम तर अधिक आहेत. चाचीचे लावायचं असतं तर म्हणजे खेड्यांचे प्रमाण, असं प्रमाण असं कंसात लिहू, खेड्यांचे प्रमाण अधिक आहे असंही करू शकतो. आधी अस्मिन म्हणजे आपल्या का ह्या देशात? अस्मिन म्हणजे आपल्या. हा, आपल्या किंवा ह्या म्हणजे आपल्या म्हणजे ह्या आपल्या देशात असं. अस्मिन म्हणजे आणि खेड्याच्या ऐवजी खेडी पाहिजेत, म्हणजे अनेक खेडी होतात, खेडे नाही होणार. या देशात खेडी अधिक आहेत. ठीक आहे, मी चेंज करते. पुढचं कोण वाचणार आहे? वासंतीताई वाच. खेटकेषु घृतं दुग्धं शाकादिकं च वैपुल्येन भवन्ति. खेड्यांमध्ये तूप, दूध, भाज्या भरपूर होतात, अधिक प्रमाणात होतात. काही पुस्तकामध्ये ना भवती आहे बरं का, इथे भवंती पण बरोबर वाटतं ना. भवती आहे का ते? खेटकेषु आहे ते, खेटकेषु आहे, भवंतीच पाहिजे. भवंतीच पाहिजे ना, अनेक वचन.
हो हो, पण पुस्तकात भवती झाले, पण भवंती बरोबर बरोबर. ते ना, तेच म्हणते मी, ते पुस्तकांचं कसं आहे, ते ओरिजिनल जे हिंदी आहे ना, तेच तेच